हां. काय मग कसे आहात सगळे? बघू शकता तुम्ही मी माझ्या आईकडे आलेले आहे आणि तुमच्याशी गेल्या 2-3 व्हिडिओजमध्ये आईच्या घरूनच भेट झाली आहे माझी. आज पण माझी आई तुम्हाला एक पारंपरिक अशी रेसिपी करून दाखवणार आहे, ज्याला आम्ही चिरोटे म्हणतो. माझी आई चिरोटे खूप छान करते आणि आम्हाला सगळ्यांना ते फार आवडतात. अतिशय पारंपरिक पदार्थ आहे तो आणि आम्ही पाकातले चिरोटे करतो. ही रेसिपी स्पेशली माझा भाचा आहे प्रत्युष, त्याच्याकरता आहे, कारण तो आता क्रिसमस वेकेशन्समध्ये घरी येणार आहे. तर आम्ही विचार केला त्याला चिरोटे करून सरप्राईज देऊया. तर प्रत्युष, खास तुझ्या करता ही रेसिपी एन्जॉय कर. आई, तयार आहे तू हो चल. रेसिपी हो करायला? चल 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 कराय. या पाकामध्ये आपण थोडस केशर पण ऍड करूया आणि यात लिंबू. जरासं लिंबू पिळूया. लिंबू आणते मी. यात आपण थोडस लिंबू पण पिळून घेऊया. लिंबाचा रस याच्यामध्ये पिळला ना, छान आंबट गोड चव येते. हा साधारणतः किती तारी होऊ द्यायचा ही पाक? हा खूप पक्का नको, एक तारी करायचा, थोडासा असा असा थोडा एक तार निघाला. हां, बस बस, एक तारी नसला तरी चालेल. झाला झाला पाक. हे मी तूप घेतलं आहे, साजूक तूप. त्याच्यात थोडं कॉर्नफ्लॉवर टाकलं. नसेल कॉर्नफ्लॉवर तर तुम्ही थोडा मैदा टाकला तरी चालेल. आणि छान फेटून घेतलं. हे असं साटं म्हणतात याला. हे असं साटं करून घ्यायचं. हे आम्ही मैद्यामध्ये थोडं मोहन घातलं, तुपाचं कोमट करून, आणि त्याच्या पातळ अशा पोळ्या लाटून घेतल्या, पोळपाटभर मोठ्या चांगल्या. प्रत्येक पोळीला असं लावायचं सर्व बाजूनी हे साटं. आई, हे साठ का लावतो आपण? याच्याने छान पूड सुटतात असे, आणि कुरकुरीत छान पुडाची अशी हे होते, चिरोटा होतो. अच्छा. हां, त्याचे छान पूड सुटतात. एकावर एक 3 पोळ्या ठेवायच्या अशा. मी 3 पोळ्या ठेवत असते. हा पदार्थ खूप पारंपरिक आहे. आम्ही याला फ्युजन आणि ट्विस्ट करून पण खातो. हे असं जसं आता तुम्ही बघू शकाल, आई ते एकावर एक ठेवते आहे. त्या एका पोळीवर आई दुसरी पोळी ठेवते आहे. पातळ लाटायच्या, म्हणजे छान पूड सुटतात. या दुसऱ्याही पोळीला लावून घ्यायचं साटं चांगलं. पारंपरिक पदार्थाचं आम्ही फ्युजन रेसिपी सुद्धा बनवतो. आम्ही चिरोटा जेव्हा गरम असतो ना तळलेला, तेव्हा आम्ही त्याच्यावर आईस्क्रीम घालून खातो. तुम्ही पण हे करून बघा, खूप यम्मी आणि टेस्टी लागतं. पारंपरिक पदार्थ विथ अ फ्युजन अँड ट्विस्ट. आम्ही पोळ्या 3 ठेवल्या. आता याची अशी गुंडाळी करायची, वळकटीसारखी घट्ट चांगली. त्याचे असे पाव इंचाचे असे कापून घ्यायचे वळकटीचे. असे हलक्या हाताने लाटून घ्यायचे. हे खूप पातळ नको, खूप जाडही नको. आणि हे असं मंद आचेवर तळायचे. झाले का ग रेडी? पाकात टाकून? हो हो, वाह, पाकात टाकले. आता हे काय असे मस्त बघ. छान असे चमकतात. ते शाईन येतं त्याला पाकाची.
कशी काय झाली चिरोटे? चांगले झाले? मस्त. सगळ्यांना अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर विथ दिस स्वीट बिगिनिंग. रेणुकाज रेसिपी कडनं नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खूप सगळ्या लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना नमस्कार. आजीकडून आजींची खास रेसिपी. सगळे करा आणि आमच्यासोबत शेअर करा आपले अनुभव. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आमची रेसिपी आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.